अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य श्री जया चव्हाण यांनी नांदेडचं जे काही रुग्णालय आहे की ज्या रुग्णालयाचा यापूर्वीसुद्धा प्रशासकीय मान्यता मिळाली होती आणि या प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर त्याला आता प्रत्यक्षामध्ये 500 कॉटचं हॉस्पिटल मंजूर करावं अशा पद्धतीची मागणी या लक्षवेधीच्याद्वारे केली। खरं म्हणजे या हॉस्पिटलला यापूर्वीसुद्धा 2021मध्ये 100 जे बेडचं हॉस्पिटल आहे ते 300 बेडचं होण्यासाठी श्रेणीवर्धन झालेलं आहे आणि श्रेणीवर्धन झाल्यानंतर शासन निर्णय क्रमांक 8/3/2022 प्रमाणे नांदेडला 300 कॉटचं इमारत बांधण्यासाठीचा सुद्धा 138 कोटी रुपये तत्कालीन काळामध्ये प्रशासकीय मान्यता मिळालेली होती। या प्रशासकीय मान्यतेनंतर याचं प्रत्यक्ष काम सुरू झालं नाही आणि त्याच्यानंतर या सगळ्या कामकाजामध्ये परत 9/10/2024ला जिल्हा रुग्णालय नांदेडला 300 कॉटवरून 500 कॉटचा श्रेणीवर्धन करण्यासाठीची मान्यता मिळाली। ही मान्यता मिळाली, परंतु याच्याबद्दलची प्रशासकीय मान्यता या आजपर्यंत प्रशासकीय मान्यता झालेली नाही। दरम्यानच्या काळामध्ये आम्ही सगळी मंडळी सत्तेत आल्यानंतर आपल्या या सगळ्या एकूण कामकाजाचा आढावा ज्यावेळी आमच्या विभागाच्या वतीने घेतला त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे याच्याबद्दलच्या 1-2 बैठका झाल्या आणि अगोदरची बांधकामं जी आहेत त्या अगोदरची बांधकामांचीच इतकी देयकं आहेत की ती सगळी देयकं आणि त्याच्याबरोबर ती इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण व्हायला पाहिजे, म्हणून नवीन ज्यांना प्रशासकीय मान्यता अद्याप दिल्या नाहीत अशा सगळ्या प्रशासकीय मान्यता प्राप्त नसणाऱ्या सगळ्या एकूणच सगळ्या हॉस्पिटलच्या आम्ही म्हणजे ज्याची टेंडर निघाले नाहीत अशा सगळ्या प्रशासकीय मान्यता आम्ही रद्द केल्या। त्याच्यामध्ये 1707 कोटीची कामं होती, त्याच्यामध्ये नांदेडचाही समावेश आहे। आता हे जरी असलं तरी ज्या पद्धतीनं सन्मान्य सदस्य आमच्या चव्हाणताईंनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला आहे, नांदेड हे मोठं शहर आहे आणि या शहरातली एकूण असणारी तिथल्या पेशंटची संख्या आणि त्याप्रमाणे असणारी त्यांची मागणी या दोन्ही गोष्टी विचारात घेतल्या तर यापूर्वीसुद्धा आमचे सन्मान्य सदस्य आनंद तिडके यांनी मागच्या अधिवेशनामध्ये एक बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीच्या वेळासुद्धा त्यांची मागणी तीच होती। परवा दिवशीच्या बैठकीमध्ये सन्मान्य आमच्या चव्हाणताईंचा आग्रह परत तोच होता। एशियन डेव्हलपमेंट बँकेमधून आता आम्ही 4,500 कोटीचा एक प्रस्ताव आपण मंजूर करतोय की ज्याच्यामध्ये काही पोर्शन हा विभागीय स्तरावरती अशा पद्धतीचे हॉस्पिटल उभा करण्यासाठी करणार आहोत। मी आपल्याला निश्चितपणे खात्री या लक्षवेधीच्याद्वारे देतो की त्याच्यामधलं एक हॉस्पिटल हे आणि त्याच्यासाठीचा निधी प्रशासकीय मान्यता निश्चितपणे नांदेडसाठी देण्यामध्ये सरकार निश्चितपणे काम करेल।